ऍक्च्युली जायला कंटाळा आलाय, पण कसं तुला मैत्रिणीला शब्द दिलाय तर आता जायला लागणार ना. हे जगण्याचे मूल्य गोष्टी आहेत. पहिले तर 3 होत्या, आता 4 झालेल्या आहेत. वाटलंच होतं मला सर्दी झाली असेल. आता पैसा नको आहे, तर शांती हवी. नाही नाही भाई, कुछ मत देना, किसी को डिस्काउंट मत देना, जो आएगा वो. नमस्कार मंडळी, आज मी चाललोय आपली ऑर्डर घेऊन ठाण्याला. हे बघा, ऑनलाईन तर अजून जे पॅकेजिंग असते ती मागवायची, अजून मागवली नाहीये. सो त्यामुळे अजून थांबलाय. बाकी आपलं सगळं झालंय, त्याच्यासाठीच थांबलाय. मेन म्हणजे मग सगळं चालू होईल. आणि आता आम्ही चाललोय ठाण्याला आपली ऑर्डर देण्यासाठी. तर आजच्या डेली ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे मित्रांनो. तर जाऊया आता ठाण्याला. आता किती वाजलेत? 10 वाजलेत. 11 वाजेपर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. ट्रेन पण सुटलेली आहे. सो पोहोचूया, ऑर्डर देऊया आणि तिकडून दुसरं अजून एक काम आहे, तिथे आपण जाऊया. कधी कधी वाटते आपण जे करतात आहे ते खरंच व्हॅल्युएबल आहे का? आपण लाईफ मध्ये एवढं स्ट्रगल करतात, भागंभाग करतात, जॉब करतात पैशासाठी, पण आपण विसरून जातात की पैशाशिवाय सुद्धा एक दुसरं काहीतरी असतं. मी जेव्हा स्टार्टिंगला जॉबला लागलेलो ना, तेव्हा मी खूप पैशासाठी भागायचो की भाई पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, हे ते. पण आता मी असं झालोय की आता पैसा नको आहे, तर शांती हवी. कुठेतरी फिरायला जायचं असतं. म्हणजे तो एक पिरियड होता आणि आजचा पिरियड म्हणजे पैसा हा इम्पॉर्टंट असतो, पैसा लाईफ मध्ये, पण सध्या एवढा नाहीये. का माहित नाही का असं चेंज झालं अचानक सगळं काही. ह्या गोष्टी समजत नाही, पण ठीक आहे. जसं माणसाचं आयुष्य वाढत जातं तसं तसं लाईफ मध्ये चेंजेस होत जातात. पण खरंच एक गोष्ट म्हणजे अशी की आपण नेहमी पैशाच्या पाठी भागतो, पण शेवटी आपण स्वतःला टाइम देण्यासाठी विसरून जातो या जॉब मध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. तर आपण नुसता पैसा 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 पैसा. तर कुठेतरी आपण सगळ्यांनी थोडाफार त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आयुष्यभर आपल्याला पैसाच कमवायचा आहे. पैसा असणार आयुष्यामध्ये, असं नाही की नाही, पण थोड्याफार गोष्टी आपण आपल्याकडे सुद्धा लक्ष दिल्या पाहिजे. माणसाला त्या गोष्टी लवकर रिअलाइज होत नाही, पण कधी कधी होतात. जेव्हा माणूस वेस्ट असतो, हारलेला असतो, त्याला वाटते की नको भाई, बस झालं आता, या सगळ्या गोष्टी नको. म्हणजे चाललंय ठीक आहे, पैसा कमी येतोय पण मी खुश आहे, ठीक आहे. आय नो की पैशाला आपण इम्पॉर्टन्स दिली पाहिजे, पण कधी कधी एवढा पण आपण इम्पॉर्टन्स नाही दिली पाहिजे पैशाला की आपल्याला जसं जगायचं आहे, आपल्याला ज्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे, ते सगळं आपण विसरून जाऊ. म्हणजे ते सगळं फेड आउट होऊन जाणार आपल्या लाईफ मध्ये आणि आपण फक्त त्याच्या पाठी लागतात. त्याचा काही अर्थ वाटत नाही. तुम्हाला पण काय वाटते कमेंट मध्ये सांगा. माझ्या मनात असे खूप विचार येतात, पण मी असं कधी शेअर करत नाही. का माहित नाही. ठीक आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि पैसा हे जगण्याचे मूल्य गोष्टी आहेत. पहिले तर 3 होत्या, आता 4 झालेल्या आहेत. आणि तुम्ही पण सांगा की तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये. आय नो की तुम्ही कमेंट्स वगैरे असं कधी करत नाही, पण जर व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा. मला पण बरं वाटतं की कोण माझ्याशी कमेंट मध्ये बोलतो वगैरे, कारण एकटा मी सुद्धा कंटाळतो. आता कंटाळा येतो एकटा फिरण्यासाठी. असं वाटतं एकटा पडलं, असं खूप टाइम वाटते. पण ठीक आहे, मी पण कमेंट करून सांगा की मुलं असतील की आज मी हा विषय का बोलतो. कारण मी काल एक ऑर्डर द्यायला गेलेलो, तर त्यांना मी ऑर्डर द्यायला गेलो, त्यांच्याही थोडा बोललो ना, तर ते सक्सेसफुल आहे लाईफ मध्ये. चांगला पैसा त्यांच्याकडे, सॅलरी आहे, सगळं काही आहे. पण जेव्हा मी माझी गोष्ट शेअर करू म्हणजे समजलं की ते स्वतः म्हणजे पैसा तो आहे, मेंटल स्ट्रेस तो छोड़ दो. मैं इतना टाइम हो गया कि किधर गया नहीं हूँ घूमने के लिए. बस ऑफिस जाता हूँ, घर आता हूँ, खाना खाता हूँ, सो जाता हूँ, इंस्टाग्राम चलाता हूँ. मला यामुळे अजून खूप काही बोलणं झालं, त्यामुळे समजलं की मला माझी आठवण आली.
मी सुद्धा पहिलं असंच काहीतरी करायचो. सेल्स मध्ये मी कामाला होतो ऍक्सिस बँकला तेव्हा. घर 8 वाजता सोडायचो आणि रात्री घरी 11:30 10:30 पर्यंत यायचो. मला माझे पप्पा बोलायचे, तू सॅटर्डे संडे बाहेर जातोस, तू घरी कधी येतो? जेव्हा आम्ही झोपलेलो असतो तेव्हा तू घरातून निघतो आणि जेव्हा आम्ही झोपतो रात्री तेव्हा तू येतोस. तर टाइम मिळणार, मी सॅटर्डे संडे फिरायला जातो, तू घरच्यांना टाइम का देतो आम्हाला? पप्पांनी तेव्हा मला एकदा बोललेलं असं की एकदा तरी आमच्यासोबत जेवायला बस घरी. तेव्हा मी असं खूप इमोशनल झालेलो. आता पण मी इमोशनल झालोय थोड्या माझ्या पाण्यामध्ये. तेव्हा पण मी खूप जास्त इमोशनल झालेलो की काय चुकत होतं माझं मला माहित नाही. पण त्यानंतर मी थोडा एक सॅटर्डे संडे मी थांबायचो होतो. कुठेतरी असं वाटत होतं की आपल्या लोकांना पण आपण टाइम दिला पाहिजे, टाइम दिला पाहिजे. तसंच काही गोष्टी आहेत. आता मी असं कधी शेअर करत नाही, पण आज शेअर केलं मन झालं म्हणून. सो विचार करा तुम्ही पण आणि बघा मला काय वाटतं ते. पैसा आयुष्यभर आहे, पण आपले माणसांसोबत टाइम आणि जे काही गोष्टी आहेत पण ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतील आणि पैसा पण राहीलच. तर विचार करा, बघा तुम्हाला काय वाटतंय. कशात काय बोलतात? कसं चाललंय? मस्त तू job चाललंय. सोडला घरी ही असतो. बघा, ही आमची कस्टमर. एवढं आहे? तुला काय वाटलं केवढं असणार? मला वाटलं कमी असेल. अरे पांडुरंग हे पान ना असं आधी घेऊन जा. तुझ्या साईजचं तर नाही एवढं. तर मला आता ऑफिस मध्ये ठेवायचं. मला कुठे किती झाले? मला याचं पाठवून ठेवा. तू सांगशील. हा आमच्या ऑफिसचा आहे गोंडस बाळ. आता जर जास्तच गुबगुबीत झालाय. अरे वा, सर्दी झाली रे. वाटलंच होतं, मला सर्दी झाली. कशी वाटते ऑफिस लाईफ वगैरे काय? हा बकवास. बकवास. हे लय गर्दी आहे रे. मला तर कंटाळा येतो. नाही मी जेव्हा दहिसरला गेलो ना आपला अश्विनच्या लग्नाला, तेव्हा मी लिटरली 1 तास कुठल्या स्टेशनला उतरलेलो, अंधेरीला बोरवलेला उतरलो. 1 तास फक्त या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्म जातोय, चढलाच भेटत नाही. आणि ऑफिस आवर्स मध्ये गेलो तिथं. अरे खूप गर्दी. तर कसं बसा चढलो आणि अख्खा ते चेंगाटात ना सगळेजण एकमेकांना तसं. गाईज बघा वाराणसीची तयारी. अजून बॅग पण नाही भरली. बॅग बघा तिकडे, बघा बॅग. आणि मी आणि हे कपडे. चला आता बॅग भरूया गाईज. एक्साइटमेंट 0 आहे, पण ठीक आहे, बॅग भरायला लागणार आपल्याला कारण तिकीट काढलेत. गाईज आज ऑर्डर देऊन आला आणि आज मी आलाय शॉपिंगला परत. हे बघा हे भाऊ बॉडी हा कसं वाटतं काय सांग कमेंट. कंपनी मधला माणूस वाटतो की नाही? सर एसी खराब. एसी भावाला आम्ही एवढे चांगले टी शर्ट दाखवले, भावाला आवडत नाही. हा भाई तुला चांगलं वाटतं. आम्ही केली ट्राय वाली. ही वाली केली. ही वाली केली. Small नाही केलंय. हा ही ट्राय कर साईज. आता साईजची ट्राय करणार आहे, बघूया. Small आहे बाई. आणि सध्या आम्ही आलेलो आहेत क्लब बॉईज मध्ये. काहीच कडक कलेक्शन आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल ना, आपलं जेजे हॉस्पिटल आहे ना इथे बाजूला, Opposite to JJ Hospital. अपोजिट टू जेजे हॉस्पिटल. कलेक्शन एकदम कडक आहे. 3 शॉप आहेत. एकाच्यामध्ये शर्ट आहे, फक्त 300. एकामध्ये पॅन्ट भेटतात, एकामध्ये शर्ट भेटतात आणि एकामध्ये टी शर्टचं कलेक्शन आहे सगळीकडे. आणि मस्त आहे. नाही काही घातल्यावर बघ. आणि चांगलं आहे. आणि टी शर्ट आहे ना, ही वाली मी घेतलंय ही 300 ला आहे. ही पण 300 ला आहे. भाई जरा 360 व्ह्यू दे जरा. असतोय भाई, कडक दिसतोय बघ. हो स्मार्ट दिसना भाई. आणि भाऊ आपला चांगलं वाटेल ना. थांब लांबन राहते इथे. मी असं नाही केलं. हे बोलतोय बाई. इथे बघ साई, इथे बघ, इकडे त्या बघ साईश. काय? चांगलं वाटतंय. चांगली वाटतंय. मस्ती नाही करत आहे. घालेल तर गेलं तर ठेवून. नाही चांगली घालेल त्या म्हणजे तिच्या. हे घे तू, आम्ही गावाला मी घालतो. युनिक घाल ना काहीतरी. आणि भाऊन दुसरी ट्राय. किती वाट आहे किती ट्राय काय माहित. तेच ते टी शर्ट किती वेळा घालतोय काय माहित भाई. घे मी बोलतो ना. मी बोलतो. घे साईज घे. आहे ती जॅकेट दोनची अशी आहे घेतली. बाई हे चांगली वाटते. भाऊ किती घालणार. आणि छान.
दुसरी आता कोणती चांगली वाटते? त्याच्यावर स्मार्ट दिसत होता. हा? त्याच्यावर स्मार्ट दिसत आता मला होता. पण तो विचारलं. काय झालं काय सिम्बा कुठली घेतोय? कोणती घेऊ? मला तर वाटतं तू ही घेतली पाहिजे. हे तुला काय वाटते कुठली घेतली पाहिजे? आणि उम्या मस्त. हे उम्या? तू घेतो असं बोल ना. ही try कर एकदा. अरे नाही, घेतलं नाही. तशी. या दोघांपैकी कुठली घेतली पाहिजे? दोघांपैकी ही वाली ना, ही वाली. भाई बोला भगवान बोला. हे भगवान आहे. सब लोग. साईश काय 2 शब्द? 3 शब्द. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. जरा जोरात बोल. लाईक शेअर सबस्क्राईब. आता कोणाच्या channel ला? कोण? चला आता पेमेंट करूया आणि 300 पर्यंत टी शर्ट आहेत आणि अजून काय रेंज काय आहे? इथे सगळे 300 आलेत काय? हे कॉलर वाले सगळे कॉलर वाले गेले ते 400 हे वरचे 300. अच्छा. और स्वेट शर्ट कितने का भाई? 500. अरे अभी जो मैंने टी शर्ट लिया हुआ है वो कितने का? जो ब्लॅक में का ना हाफ है. 300. 300 कम नहीं? डिस्काउंट कुछ नहीं? एकशे रेट. फिक्स रेट है भाई. पर कुछ भी बोलो भाई लोग, कलेक्शन सही है यहाँ पे. इनके यांच्या ज्या शर्टचा कलेक्शन आहे, शर्टचे कलेक्शन पण मस्त आहेत. आणि शर्ट 600 ला आहेत आणि हाफ शर्ट आहेत ते 400 ला काहीतरी आहेत. बघूया आता. आपण ही टी शर्ट घेतलंय एक, भाऊनी पण घेतलंय. साईज तू काय घेतलं की नाही? हेल्मेट घेतलं फक्त. त्याला बोल अरे ती टी शर्ट चांगली आहे ते साईज. फुकट तिथे प्रकट. हा? फुकट तिथे प्रकट. फुकट तिथे प्रकट. भाविकला एवढे शेअर येतो तरी आज त्याचीच गाडी घेऊन लाज नाही ना माणसं. आज काय वाटत नाही सगळे तर निघतील बाहेरून. हा सिम्बा बघा, हा सिम्बा बघा परत लागलाय शॉपिंग करायला. साईज फोनला ना राहुलला, काय करतोय? ब्रँड आहे बघ. जास्त लोकांना बोलवू नको पण आता समाजला पब्लिक येतील ना, जो बघणार तो आता. पण काय पण चांगला कलेक्शन मला जो आवडला. येणार त्याने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डायरेक्ट शेअर करा. आणि कमेंट करा. मी तेव्हा सांग ना तुझी व्हिडिओ बघून येईल त्याला 100 रुपये discount. नाही भाई कुछ मत देना, किसी को डिस्काउंट मत देना जो आएगा वो. गाईज आहे बघा, हे आहे क्लब बॉईज. कुठे क्लब बॉईज? चला गाईज, आपण आलेले चप्पल घ्यायला आणि आपण टी शर्ट घेऊन चाललेले आहे. आणि आता जायचं आपल्याला चप्पल घ्यायला. 4 दिवस झाले यांचा भरोसा होता चप्पल घ्यायला. आज शेवटी तो दिवस आला आणि चप्पल घ्यायला चालल्यात. मग भेटणार ना चप्पल? हो भेटणार. बघूया. जर चप्पल नाही भेटली तर उम्याची चप्पल घेऊन जायला लागणार आपल्याला. आता सध्या आलोय शॉपिंग करून. काय नाही, साईजचं पाय दिसत. साईज बाय. तर आता आलोय शॉपिंग करून. तुम्हाला बोला ना बॅग भरायचं तर राहूनच गेलाय. ही बाई, ही टी शर्ट घेतली आणि ही चप्पल घेतली. ही वाली चप्पल घेतली. सो 600 रुपये खर्च आला. अजून आता फक्त एक बेल्ट घ्यायचं, तो आपल्याला उद्या घ्यायला लागणार आहे. आणि झालं आजचा दिवस. आजचं एवढं होतं. आणि उद्या चाललाय मी फोटो शूट करायसाठी गेट ऑफ इंडियाला, प्री वेडिंग शूट करायसाठी. थांब ना, 200 रुपयाला पेट्रोल टाकलं असं. भाईनी आज भाविक तुझी गाडी घेऊन गेली आज आम्ही क्लब बॉयला. तर साईशनी 200 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. आणि उद्या जसं मी तुम्हाला बोलवतो, उद्या जायचं आपल्याला प्री वेडिंग शूटला. ऍक्च्युली जायला घंटा आलाय, पण कसं आहे तुला मैत्रिणीला शब्द दिलाय तर आता जायला लागणार. आणि आता हा कोणाचा नंबर आलाय माहित नाही, कॉल आला मला. चला गाईज, बाय बाय. उद्या भेटूया आता प्री वेडिंग शूटला.